RML नर्सिंग ऑफिसर वॅकेन्सी आलेली आहे. डॉक्टर राम मनोहर लोहिया नर्सिंग ऑफिसर वॅकेन्सीचे टोटल 422 पोस्ट आहेत. याचं नोटिफिकेशन याच्या आधी आलं होतं. हे आलं नोटिफिकेशन आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया आयुर्वेदिक संस्थान. याच्यामध्ये बघा हे नोटिफिकेशन आधीच आलं होतं, पण त्यांनी ॲप्लिकेशन डेट दिलेली नव्हती. फक्त एवढं सांगितलं होतं की नोव्हेंबरच्या फर्स्ट किंवा सेकंड वीकमध्ये फॉर्म स्टार्ट होतील. पण थोडं लेट झालेलं आहे, फॉर्म स्टार्ट झाले नव्हते. तर आता फॉर्म स्टार्ट झालेत. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता. त्या लिंकवर क्लिक केलं बघा, हे आले लॉग इन पेज. याच्यामध्ये तुम्हाला इथं नोटिफिकेशन पण बघायला मिळेल. त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून इथं फॉर्म भरू शकता. याच्यात डेट बघा चालू झालेला आहे फॉर्म. आता 9 तारखेपासून फॉर्म भरायला चालू झालेले आहेत. 9 डिसेंबर 2025. 7 जानेवारी लास्ट डेट आहे. 7 जानेवारीपर्यंत भरायचं आहे. आणि इथं काही हेल्पलाईन नंबर आहे, तर तुम्हाला काही विचारायचं असेल तर ठीक आहे. आता फॉर्म स्टार्ट झालेले आहेत, तुम्ही फॉर्म भरू शकता. बघा आता याच्यामध्ये टोटल व्हॅकेन्सी किती होत्या, तर नर्सिंग ऑफिसर ग्रुप बी टोटल 422 वॅकेन्सी आहेत. त्याच्यापैकी अनरिझर्वडच्या 169 आहेत, OBCच्या 114, SCच्या 88, STच्या 9, EWSच्या 42, अशा टोटल 422 वॅकेन्सी आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये पे लेवल बघा, पे लेवल 7 राहणार आहे. 9,300, 34,800, 44,900 बेसिक पे राहील. त्याच्यानंतर ह्याच्यासाठी जो क्वालिफिकेशन क्रायटेरिया लागणार आहे नर्सिंग ऑफिसर बघा, एक तर तुमच्याकडं BSc पाहिजे किंवा पोस्ट बेसिक BSc. त्याच्यानंतर रजिस्टर्ड नर्स अँड मिडवाईफ, म्हणजे एक तर तुमच्याकडे डिग्री पाहिजे, BSc किंवा PB, जे काही असेल दोन्हीपैकी कोणतं पण, BSc किंवा PB. जर नसेल तुमच्याकडे, जर डिप्लोमा असेल, ठीक आहे, डिप्लोमा इन जनरल नर्सिंग अँड मिडवायफरी जर डिप्लोमा असेल तर तुम्हाला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. 2 इयर एक्सपिरियन्स इन मिनिमम 50 बेडेड हॉस्पिटल आफ्टर ॲक्वायरिंग द क्वालिफिकेशन. तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे तर त्या रजिस्ट्रेशनपासून पुढे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागेल. जर तुमच्याकडं GNM असेल तर, BSc असेल तर एक्सपिरियन्स नाही लागणार. ठीक आहे. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणताय तुम्ही, तर त्या हॉस्पिटलचं बघा त्यांनी सांगितले प्रॉपर हॉस्पिटल एजन्सी, त्याचं नाव, लेटर नंबर, इश्यू डेट, किती बेडेड हॉस्पिटल आहे, प्रॉपर डिटेलमध्ये सर्टिफिकेट आणायचं, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. नाहीतर ते तुमचं सिलेक्शन झालं तरी ते रिजेक्ट करू शकतात. ठीक आहे. चला त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा आता याच्यामध्ये ॲप्लिकेशन फीस किती आहे बघा, ही आहे ॲप्लिकेशन फीस. अनरिझर्वड कॅटेगरीसाठी 1,000 रुपये, GST 180 लागेल. आता GST तर सगळ्यांनाच लागणार, 180. तर अनरिझर्वड कॅटेगरीचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 1,180 फीस पडेल. OBC आणि EWS कॅन्डिडेटला पण सेम 1,000 फीस आहे, 180 GST, 1,180 पडेल. जे SC ST कॅन्डिडेट आहेत त्यांना 600 फी आहे, 108 रुपये GST, तर 708 रुपये त्यांना टोटल पडेल. आणि जे PWD कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एक्झामटेड, त्यांना फ्री आहे, त्यांना फीस नाही लागणार. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे याच्यामध्ये बघा, हा वाला पॉईंट. ओनली कॅन्डिडेट हू आर डोमिसाईल ऑफ उत्तर प्रदेश वूड बी इलिजिबल टू अप्लाय अगेन्स्ट रिझर्व पोस्ट बोथ हॉरिझॉन्टल व व्हर्टिकल एज्युकेशन. तुमच्याकडे जर UPचं जर डोमिसाईल असेल किंवा तुम्ही UP कॅन्डिडेट असाल तरच तुम्हाला ते रिझर्व कॅटेगरीचा बेनिफिट घेता येईल. नाहीतर तुम्हाला जर अदर स्टेटचे असाल आणि तुम्हाला जर फॉर्म भरायचा आहे तर तुम्ही सरळ अनरिझर्वडमधून फॉर्म भरा, किंवा तुम्हाला अनरिझर्वडमध्ये कन्सिडर केलं जाईल. तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट तिथं घेता येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर ही त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, जिथे तुम्हाला स्टेटस वगैरे चेक करायचं असेल तर. त्याच्यासाठी तुम्ही जर गव्हर्नमेंटला किंवा इन सर्व्हिस कुठे असाल, जॉब करत असाल तर तुम्हाला NOC लागेल. त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस बघा काय. सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला पहिलं स्क्रीनिंग एक्झाम द्यावी लागेल, म्हणजे क्वालिफाईंग एक्झाम. त्याच्यात आता याने भरपूर दिले, मी शॉर्टमध्ये सांगतो. तुम्हाला फक्त ते क्वालिफाय व्हायचं आहे, तुम्हाला त्याचे मार्क्स वगैरे किंवा त्याच्यावर मेरिट लागणार नाही. तुमचं मेन्स एक्झामवर लागेल, पण तुम्हाला ती प्री क्वालिफाय व्हावं लागेल. तर प्री क्वालिफायला जितक्या जागा आहेत त्याच्या 10 पट कॅन्डिडेट बोलवणार. समजा 100 जागा आहेत तर त्याच्या 10 पट म्हणजे 1,000 कॅन्डिडेट ते पुढे मेन्स एक्झामला बोलवणार. ठीक आहे. असं 10 पट कॅन्डिडेट बोलवणार मेन्स एक्झामसाठी. आणि मग तुमचं मेन्स एक्झामचं जे काही मार्क राहतील त्याच्या बेसवर तुमचं मेरिट लागेल आणि त्याच्या बेसवर सिलेक्शन होईल. ठीक आहे. आता हे दोन्ही एक्झाम प्री म्हणा, स्क्रीनिंग एक्झाम म्हणजे थोडक्यात प्री म्हणू शकतो आपण त्याला. प्री आणि मेन्स अशा 2 टाईपमध्ये आहेत. तर स्क्रीनिंग आणि मेन्स दोन्ही एक्झाम CBT राहतील, कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. आणि पॅटर्न सेम राहील, सर्व सेम राहील, काहीच त्याच्यामध्ये चेंज नाही. तुमचा एक्झामचा पॅटर्न, सिलॅबस सर्व सेम राहील. फक्त एवढंच आहे की 2 वेळा एक्झाम होईल. एक स्क्रीनिंग एक्झाम होईल, त्याच्यानंतर मेन्स एक्झाम होईल, मेन्स एक्झामवर सिलेक्शन होईल. बघा सेम राहील दोन्हीमध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 तासाचा पेपर राहील बघा, 2 आवर्स पेपर.
त्याच्यामध्ये 100 क्वेश्चन राहतील, म्हणजे 120 मिनिटात 100 क्वेश्चन. ठीक आहे, बऱ्यापैकी टाईम आहे. त्याच्यापैकी आता हे 100 क्वेश्चन कसे राहतील, 60 मार्क्स ऑन द सब्जेक्ट रिलेटेड टू द पोस्ट, म्हणजे नर्सिंग रिलेटेड आपलं राहील 60 मार्क. त्याच्यानंतर 10 मार्क्स फॉर ऑन जनरल इंग्लिशवर 10 मार्क. त्याच्यानंतर 10 मार्क्स ऑन जनरल नॉलेज, 10 मार्क ऑन रिझनिंग. त्याच्यानंतर 10 मार्क ऑन मॅथमॅटिकल ॲप्टिट्यूड. म्हणजे 60-40 आहे थोडक्यात तिथं रेशो. 60% आहे तुमचं आपलं नर्सिंगचा सिलेबस राहील, 60 क्वेश्चन, आणि 40 क्वेश्चन राहील नॉन टेक्निकल आपलं नर्सिंग सोडून. हे बाकी 10-10 मार्कासाठी इंग्लिश, जनरल नॉलेज, रिजनिंग आणि मॅथमॅटिकल. त्याच्यामध्ये बघा निगेटिव्ह मार्किंग पण आहे. निगेटिव्ह मार्किंग 1 मार्क निगेटिव्ह म्हणजे 0.25. ठीक आहे, 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमचं सिलेक्शन तर मेरिटप्रमाणेच होईल, पण ॲटलिस्ट क्वालिफाईंग जर मार्क म्हटलं तर 50% राहतील अनरिझर्वड आणि EWS कॅन्डिडेटला, आणि 40% SC ST OBC आणि PWD कॅन्डिडेटला. ठीक आहे, तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा. तुम्हाला मी ॲप्लिकेशन भरायचं असेल, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तिथं तुम्ही क्लिक केलं तर मी आता जे पेज दाखवलं होतं तुम्हाला लॉग इनचं, हे वालं पेज, तुम्ही इथे येऊ शकता. इथं येऊन तुम्ही इथे न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून अकाउंट क्रिएट करून फॉर्म भरू शकता. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये ॲड करा. नेक्स्ट याच्यामध्ये क्लिअर करेन.